नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्यांच्या दिवंगत पालकांबद्दल केलेल्या अत्यंत घाणेरड्या वक्तव्याचे तीव्र पडसाद धुळे जिल्ह्यात उमटले आहेत. या बेताल विधानामुळे संतप्त झालेल्या धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला तीव्र संताप आणि निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या आणि त्यांचे आई आणि वडील यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा आमदार गोपीचंद पडळकर याने काल अतिशय घृणास्पद भाषेत वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत. या गोपीचंद पडळकरची पार्श्वभूमी नेहमीच वादग्रस्त ठरलेली आहे. गोपीचंद पडळकरांच्या मागच्या काही घटनांचा आपण मागोवा घेतला तर गोपीचंद पडळकर यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत, तरीसुद्धा त्यांना भारतीय जनता पार्टीने आमदारकी बहाल केलेली आहे. आणि या गोपीचंद पडळकरांनी मागील पावसाळी अधिवेशनामध्ये लोकशाहीचं मंदिर असलेल्या विधान भवनामध्ये काय हैदोस घातला हे सुद्धा संबंध महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. गोपीचंद पडळकर नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करून त्यांच्या बाबतीत अतिशय घृणास्पद वक्तव्य नेहमीच करत असतात. त्यांना या सरकारच्या वतीने पाठीशी घातलं जातं असा आमचा थेट आरोप या सरकारवर आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी गोपीचंद पडळकर याला तात्काळ बरखास्त करावं आणि आमदार पदावरून त्याची बरखास्ती व्हावी. भारतीय जनता पार्टीतून त्याला बरखास्त करावं आणि या महाराष्ट्राची लाज राखावी अशी विनंती या निवेदनाच्या वतीने आम्ही कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना करीत आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.